यशोदे तुझ्या पोराला जरा आवर, आम्ही गोकुळात राहावं की गोकुळ सोडून जावं. यशोदा म्हणते काय केलं माझ्या पोरानं, माझ्या पोरानं काय केलं, एखादी तरी खोडी सांग ना. म्हणे केलं काय, काय खोडी काय केली. ती म्हणते का ग यशोदे काय म्हणून सांगायची तुझ्या पोराची खोडी. अरे एवढ्या खोड्या करतं ते, एवढ्या खोड्या करतं, एवढ्या खोड्या करतं. त्यानं एवढ्या खोड्या केल्या म्हणे, एक एक गवळण पुढं सरसावली आणि आपापली खोडी सांगायला लागली. ए गवळण म्हणती तुझं पोरगं तले आघावे म्हणे. म्हणे तुला कसं माहिती. अगं म्हणे काय झालं, तुझ्या पोरानं शेजाऱ्याची खोडी केली आणि मी त्याला सहज चालता चालता म्हटले हे तुला काही पटतंय का, तुला काय घरी नाही का खायला, लोकांचं चोरून का खातो, माझ्या घरी येऊन दाखव बरं. तुला दाखवतेच म्हणे, आपल्याला आवडत नाही असं हे. मी गेले न त्याला बोलून, त्यानं धरलं ध्यानात. मला काय माहिती एवढं पक्क येते ध्यानाला. त्यानं ध्यानात धरलं म्हणे आलं ना माझ्या घरी. बरं आलं तर आलं, आम्ही सगळे झोपलेलो होतो, कडी लावलेली, पडदे बंद होते, खिडक्या बंद होत्या, आम्ही गाढ झोपलेलो होतो. कसं आलं, कुठून आलं, केव्हा आलं, कधी आलं काही कळालंच नाही. बरं आलं डायरेक्ट मथनीकडे गेलं. दही दूध तूप लोणी भरपूर होतं. त्यानं सगळं खाल्लं, सगळं खाल्लं. आता सगळं खाल्ल्यावर निघून जावं ना त्यानं. ते निघून नाही गेलं म्हणे. मग ते आम्हाला पाहायला लागलं घरात, ह्या कुठे असा कोणता चोर आहे म्हणे, कोणता चोर आहे असा. आम्हाला पाहायला लागलो. मी त्याला सापडेना. त्यानं माझ्या सुनाला पाहिलं म्हणे. सुनाला पाहिलं, भरपूर दही दूध तूप लोणी खाल्लं आणि खाल्ल्यावर एक दह्याचं गाडगं होतं, त्या दह्याच्या गाडग्यात हात घातला, दह्याचं बोट घेतलं आणि सुनाच्या गालाला लावलं, निघून गेलं. सकाळ झाली, तांबडं फुटलं. मी मथनीकडे गेले, दही दूध तूप लोणी पावं तिकडे गेले. डेरा असा जोरात उचलण्याचा प्रयत्न केला, तो डेरा असा सहज उचलला. म्हणलं अरे आत्ता होतं काय झालं, आत्ता होतं काय झालं, दही होतं तूप होतं लोणी होतं माखन मिश्री होती, आत्ता होतं काय झालं, आत्ता होते काय झालं. इकडं पाहते तिकडं पाहते, परेशान झाले. दान 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 पायाचा आवाज फरशीवर यायला लागला. इकडं पाहते तिकडं पाहते, कुठंच दिसेना. अरे रात्री तर घातलं, सकाळी विरजन करीन म्हणे, तूप करीन लोणी करीन, मथुरेच्या बाजारा विकायला नेईन. कुठं गेलं कुठं गेलं, आत्ता होतं कुठं गेलं, आत्ता होतं कुठं गेलं पाहत होते. राग आला मला आणि झोपेत पाहता पाहता माझी सून मला दिसली. मी तिला थोडं जरा पाहिलं आणि आणखी जवळ गेले, पाहिलं तर तिच्या गालाला एक दह्याचं बोट लागलं. असा राग आला मला. अरे सगळं खाते, लपून ठेवते आणि झोपायचं नाटक करते. मी त्या सोनीला उठवलं, उठ ए पोरी उठ. ती खडबडून जागी झाली. आत्या काय म्हणता, काय म्हणता म्हणे. सगळं खाते, झोपायचं नाटक करते. ती म्हणते काय खाते काय झोपते, मला काही कळे ना तुम्ही काय म्हणता ते. असं नाटक करते. हाताला धर, चल आरशाकडं, चल 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 म्हणे आरशासमोर. हाताला आरशासमोर नेलं. तू खाल्लं नाही. अहो ते काय खाल्लं, अरे सगळं तू खाल्लं म्हणे आणि खाल्लं नाही म्हणते. ती म्हणते आता मी खाल्लंच नाही, तू खाल्लं नाही, मग तुझ्या गालाला दह्याचं बोट कोणी लावलं. ती म्हणते हे तर मला माहिती. काय नाटक करते म्हणे. महाराज सून म्हणते मी खाल्लं नाही. आता एवढी मला बोललीच कशी, कारण ती कलियुगातली सून होती. ती कशाचं ऐकून घेते सासूचं. राग आला दिला. दुसऱ्या दिवशी ती म्हणते बघूच आता खातंय कोण आणि आळ माझ्यावर कसा येतो. दुसऱ्या दिवशी सून झोपानाच. त्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर, त्या अंगावर त्या अंगावर. सून परत तो पोरगा आलं म्हणे. मध्यरात्री आलं, तिला एक डोळा लागला आणि तुझं पोरगा आलं. त्यानं भरपूर पुन्हा खाल्लं आणि जाताना सासूच्याच गालाला दह्याचं बोट लावलं, निघून गेलं. आता सुनेला तेवढंच पाहिजे होतं. एक डोळा लागला, अरे झोपले म्हणे. खडबरून पुन्हा उठली आणि उठली की ती पहिली मथनीकडे गेली नाही, ती पहिली सासूकडे गेली. पाहिलं तर सासूच्या गालाला दह्याचं बोट दिसलं. ते म्हणत्या ओ आत्या उठा. ती आत्या म्हणते हे पोरी तुझी हिंमत मला तुम्हालाच म्हणे उठा. ए पोरी अरे का तुम्ही खाता. मी नाही खाल्लं, नाही खाल्लं म्हणे. चला आरशासमोर. आरशासमोर नेलं. तुम्ही खाल्ला नाही म्हणे. मी नाही खाल्लं. मग तुम्ही खाल्लंच नाही, तुमच्या गालाला दह्याचं बोट कोणी लावलं. सासू म्हणते मी तर खाल्लं नाही, बोट कोणी लावलं. म्हणे असं तुझं पोरगं काय आहे, खोडसळ आहे. त्याला जरा काय कर, आवर आवरी 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 आपोला कान्हा नासियेला आमुचा सुना नासियेला आमुचा सुना नासियेला आमुचा सुना आवरी आवरी आपोला कान्हा आवरी आवरी आपोला कान्हा नासियेला आमुचा सुना नासियेला आमुचा सुना नासियेला आमुचा सुना. ए अजून लाज नाही
यशोदे तुझ्या पोराला जरा आवर. काय करतय पोरग? नाशिएल्या आमोच्या सोना